गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः महाराष्ट्रामध्ये बिहारसारख्या घटना घडत आहेत. आता बिहारमध्ये ज्या प्रकारे घटना घडतात त्याच प्रकारे घटना आता महाराष्ट्रात वाढत चाललेली आहेत. ही महिला ज्वारीच्या शेतात शौचासाठी गेली होती, परंतु तिच्यासोबत काय झालेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता ही जरी घटना घडली असली तरी पोलिसांनी सर्व बाजूने तपास करायलाच हवा, कारण की यामध्ये त्या व्यक्तीची खरंच चूक आहे का हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेले आहेत. हा प्रकार संगमनेर तालुक्यातील एका वाडीत घडलेला आहे. या प्रकरणी सासूने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नामदेव मच्छिंद्र चव्हाण असे आहे आणि त्यानेच अत्याचार केलेला आहे असं तरुणीने सांगितलेलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील विवाहित महिला बुधवारी दुपारी घरामागील शेतात शौचासाठी गेली होती. तिच्या घरामागे ज्वारीचं शेत होतं आणि त्या शेतात तिचं शौचासाठी गेली होती. महिला एकटीच शेतात गेल्याचे पाहून नामदेव मच्छिंद्र चव्हाण याने शेतात जाऊन महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी आल्यावर पीडित महिलेने घडलेला प्रकार सासूला सांगितला. मग शुक्रवारी रात्री उशिरा सासूने या प्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिली. नामदेव चव्हाण याच्या विरोधात महिलेवर अत्याचारासह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आता बिहारसारख्या घटना घडू लागलेल्या आहेत. अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून समोर आली होती. ज्वारीच्या शेतात शौचासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच संतापाची लाट उसळलेली आहे. आता ही घटना घडलेली आहे, परंतु पोलिसांनी सर्व बाजूने चौकशी केली गेली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. तर अशी ही घटना संगमनेरमधून घडलेली आहे. अक्षरशः महाराष्ट्रात अशा काही वाईट घटना घडत आहेत की याचा विचार आपण करू शकत नाही. या व्हिडिओबद्दल, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी चौकशी केली गेली पाहिजे असं सुद्धा अनेकांचं मत येत आहे.